वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी, हत्येच्या सहभागाची चौकशी होणार. जिल्हा न्यायालय परिसरामध्ये समर्थक विरोधकांची घोषणाबाजी. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज. अबादा कंपनीला मागितलेल्या खंडणीमध्ये संतोष देशमुखांचा अडथळा होता. कंपनीची बाजू घेत देशमुखांनी आव्हान दिलं होतं, म्हणून कराडसह इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली. सीआयडीचा मोठा दावा. हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली. तपास अधिकाऱ्यांचा कोर्टामध्ये दावा. अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप. कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादीही कोर्टामध्ये सादर. फडणवीसांच्या सरकारला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू. जातीय दंगली घडवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या टोळीला अजितदादा आणि फडणवीसांनी थांबावं. वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा काय करता, मीही 96 कोळी मराठा. जातीयवाद केल्याचा आरोप करत कराडच्या पत्नीचा जरांगेंवर हल्लाबोल. तर धस, सोनावणे, दमाने यांच्याही अनेक गोष्टी समोर आणणार. मंजिरी कराडचा इशारा. परळी आणि बीडमधील तणाव कमी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार. मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर समर्थक आक्रमक. पांगरी ग्रामस्थांकडून परळी बीड रोडवर टायर जाळून आंदोलन. तर मोबाईल टॉवरवर चढत समर्थकाची घोषणाबाजी. व्यापारी संघटनांकडूनही बेमुदत बंदची हाक. परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन समिती गठीत. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी होणार. निवृत्त न्यायमूर्ती बीएल आचली यांच्या अध्यक्षतेखाली समिती. एकमेकांविषयी द्वेष भावना ठेवू नका. महायुतीमधील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवा. पंतप्रधान मोदींचा आमदारांना सल्ला. जनतेपर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवण्याचंही आवाहन. बारामतीमध्ये कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात अजितदादा, सुप्रिया सुळे एकत्र. भाषण न झाल्यानं सुळे कार्यक्रमात अर्ध्यातून निघाल्या. सरकारी कार्यक्रम आहे, मी काय बोलणार, सुळेंची प्रतिक्रिया. नागपुरात मानसोपचार तज्ज्ञाकडून 100हून अधिक मुली आणि महिलांचं लैंगिक शोषण. ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार. हुडकेश्वर पोलिसांकडून आरोपीला अटक. पत्नीविरोधातही 6 आरोपी म्हणून गुन्हा दाखल. आयएनएस सुरत आणि निलगिरीसह वाक्षीर पाणबुडी सेवेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई डॉकयार्डमध्ये अनावरण. गेल्या 3 वर्षांमध्ये भारतीय नौदलात 4थी युद्धनौका दाखल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबईमध्ये इस्कॉन मंदिराचं लोकार्पण. आशियामधील दुसरं सर्वात मोठं अशी मंदिराची ख्याती. मागील 12 वर्षांपासून निर्मितीचं काम सुरू होतं.